नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल फुटाण्याचे लाडू बनवणार आहोत. अगदी आयर्न, कॅल्शियम, प्रोटीनने भरपूर असे हे आहे आणि 15 मिनिटात बनवून तयार होतात. मुलांना उन्हाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा हे असे पोटाला थंडावा देणारे लाडू नक्की तयार करून बघा. चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे सर्वांना हे नक्की खूप आवडतील. घरातल्या साहित्यामध्ये उपलब्ध असणारे आपण हे तयार करणार आहोत आणि फुटाणे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे किती पौष्टिक असे असतात. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता त्यासाठी येथे फुटाणे, खजूर, काजू, बदाम, कोको पावडर आणि साजूक तूप आपण घेतलेलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट सुद्धा आपल्याला लागणार आहेत. सर्वात प्रथम एका कढईमध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता याला आपण तूप वगैरे काहीही न टाकता असं सुकं भाजायचं आहे. आता डेसिकेटेड कोकोनट ऐवजी ना आपण सुकं खोबरं किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आता हे थोडंसं 1 मिनिटभरासाठी फक्त भाजून घ्यायचं आहे. हे काढून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये फुटाण्याची डाळ आपण 1 वाटी घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. आता ही भाजलेली असल्यामुळे हिला फारही वेळ भाजण्याची गरज नाही. 1 ते 1.5 मिनिटं मंद आचेवर हिचा सुगंध सुटेपर्यंत फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता डाळ सुद्धा भाजून झाली की त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून काजू, बदाम आपल्याला टाकून छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे. आता ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीचे कुठलेही यामध्ये टाकले तरी सुद्धा चालू शकेल किंवा ड्रायफ्रूटचं प्रमाण येथे कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल. आता थोडं थोडं करून हे ड्रायफ्रूट काढून झाले की त्याच तुपामध्ये आपण अर्धी वाटी खजूर घेतलेला आहे, बी काढून घ्यायचा आहे. आता हे खजूर सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे तुपामध्ये. तुपामध्ये तळल्यामुळे छान याचं पौष्टिकता तर वाढतेच आणि एकदम हे सॉफ्ट होतात. आता 1 मिनिटभरासाठी खजूर सुद्धा आपण इथे फ्राय करून घेतलेले आहे. आता इथे अर्धी वाटी आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि 4 चमचे आपल्याला यासाठी कोको पावडर लागणार आहे. आता सर्व साहित्य आपलं हे भाजलेलं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. आता थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक एक करून हे बारीक करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम फुटाण्याची डाळ जी आपण भाजून घेतलेली आहे ती थंड झाली की हिला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. आता या डाळीऐवजी आपण फुटाणे घेतले ना तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा एकदम फाईन पावडर याची तयार झालेली आहे. आता ही एका ताटामध्ये काढून घेऊया. बारीक केल्यामुळे अतिशय छान याचा सुगंध सुटलेला आहे. यामध्येच आपण अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट सुद्धा टाकून घेतलेला आहे. आता ड्रायफ्रूट, खजूर हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून. हे बघा थोडंसं असं जाड ठेवलेलं आहे आपण. आता थोडं थोडं करून हे फुटाण्याच्या पिठामध्ये आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता सर्व यामधले मिक्सरमधलं मिश्रण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये ॲड करूया 4 चमचे कोको पावडर. कोको पावडरमुळे अतिशय छान अशी ह्याची चॉकलेट फ्लेवर येतो. ह्याला चॉकलेटची टेस्ट येते त्यामुळे मुलं हे आवडीने खातील. आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे त्यामधला 2 ते 3 चमचे फक्त आपण तळण्यासाठी वापरलेलं आहे. बाकीचं तूप आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यामध्ये टाकून घेऊया साजूक तूप. आता हे थोडंसं मी गरम करून घेतलं होतं कोमट. आता साजूक तूप टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा सर्व घटक आपण यामध्ये पौष्टिक असे टाकलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णतेचा त्रास होतो. अशा वेळेस हा एक लाडू फक्त सकाळी खाल्ला ना तरी सुद्धा पोटाला थंडावा तर मिळेलच परंतु भरपूर असे पौष्टिक गुणधर्म देखील शरीराला आपल्याला लागणार आहे. आता अशा पद्धतीने एक एक करून याचा लाडू वळून घ्यायचा आहे. आपण बघू शकतात किती झटपट असे लाडू याचे वळून तयार होत आहेत.
आणि दिसायलाही अगदी छान असे हे दिसतायत. हे बघा. आता एक एक करून लाडू आपले सर्व तयार झालेले आहेत. याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. इथे गार्निशिंगसाठी फक्त मी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहे. हे ऐच्छिक आहे. आता आपण बघू शकतात किती खुसखुशीत असा तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत आपला फुटाण्याचा लाडू बनून तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.